हॅलो, वेलकम टू माय चॅनल फन विथ मॅथ. आज आपण 10th स्टँडर्डचं फर्स्ट चॅप्टर पाहू. अल्जेब्राचा चॅप्टर आहे आपलं पहिलं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, है ना. आता लिनियर इक्वेशन, लिनियर एक्सप्रेशनमध्ये आपण जे पाहिलं तर त्याचं जे आपण व्हेरिएबल वापरतो त्या व्हेरिएबलची जी डिग्री आहे किंवा कॉम्पोनंट आहे किंवा आपण त्याला इंडेक्स म्हणतो, है ना, तो 1 यायला पाहिजे. अशा इक्वेशनला आपण म्हणजे एक्सप्रेशनला आपण लिनियर म्हणतो आणि तो इक्वेशनमध्ये जर मांडला गेला तर तिला इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता मग त्याच्यानुसार पाहता याची डेफिनेशन आहे की इक्वेशन इन टू व्हेरिएबल, है ना, कंटेन्स टू व्हेरिएबल्स अँड डिग्री ऑफ द इच टर्म कंटेन्स व्हेरिएबल इज 1. प्रत्येकाची डिग्री ही 1 असायला पाहिजे. इज कॉल्ड अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, है ना. मग हे आपल्याला जे आहे ते एक्स वाय एम एन ए बी असे कोणतेही व्हेरिएबल आपण वापरू शकतो. मग आता ती जर झालं तर त्याच्यामध्ये काही संख्या पण येतात, म्हणून आपण त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडू की या ठिकाणी ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इथे ए बी आणि सी ज्या संख्या आहेत, ए बी सी आर रियल नंबर, है ना. रियल नंबर त्याच्यामध्ये ए आणि बी हे 0 असायला नको अशी कंडिशन आहे, है ना. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण त्याला हे करू शकतो. आता पहा, या ठिकाणी आपण काही 5x मायनस 3y इज इक्वल टू 8, 3x प्लस वाय इज इक्वल टू 2 अशा पद्धतीने आपण लिनियर इक्वेशन हे करू शकतो. आता म्हणजे जे लिनियर इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन आपण 9th स्टँडर्डमध्ये पण त्याचा अभ्यास केलेला आहे, है ना. 9th स्टँडर्डमध्ये आपण 2 पद्धती शिकलेल्या आहेत, है ना. पहिली पद्धत जी आहे ती इलिमिनेशन आणि दुसरी आहे की सबस्टिट्यूशन मेथड. इलिमिनेशन याच्यामध्ये आपण काय करतो की एक व्हेरिएबल कोणतं तरी इलिमिनेट करतो. इलिमिनेट करणं म्हणजे काय, घालवणं, नष्ट करणं, है ना, म्हणजे अशा पद्धतीने. आणि सबस्टिट्यूशनमध्ये म्हणजे काय, आता पहा सध्या IPL चालू आहे, तुम्हाला त्या IPLमध्ये पहा एक प्लेअर आहे तो सब आउट होतो आणि दुसरा त्याचा इम्पॅक्ट प्लेअर येतो. मग आपल्याला तसंच करायचं आहे की एक व्हेरिएबलला सब आउट करायचं आहे, त्याच्यासाठी त्याला दुसऱ्याला इम्पॅक्ट करायचं आहे, है ना. अशा पद्धतीने तो त्याच्याऐवजी तो खेळायला येणार आहे. झाला. मग आता ह्याच्या मेथड आहेत लिनियर इक्वेशनच्या, है ना. ह्या मेथडनुसार आता आपण काही उदाहरणं सोडवू. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जर घेतलं आपण या ठिकाणी आता पहिलं एक्झाम्पल पाहू, है ना. अशा पद्धतीने आधी त्या इक्वेशनला मार्किंग करून घेऊ आपण. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26, है ना. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन आणि हे झालं a प्लस 5b इज इक्वल टू 22. हे आपलं दुसरं इक्वेशन झालं. आता याच्यामध्ये पहा, हे जे दिलेलं आहे इक्वेशन, या इक्वेशनमध्ये आपल्याला आता इलिमिनेट करायचं आहे म्हणजे घालवायचं आहे. घालवण्यासाठी आपण आधी कोणता तरी एक व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल निवडला पाहिजे की मला हा व्हेरिएबल घालवायचा आहे. मी या ठिकाणी आता हा व्हेरिएबल घालवणार आहे, है ना. कोणता, 5b, ठीक आहे. 5b दोघांमध्ये सेम आहे. सेम जर नसला तर आपण त्याला मल्टिप्लाय करून त्याला इक्वल बनवायचा आणि मग त्याच्यानंतर घालवायचा. कारण का, आपल्याला घालवण्यासाठी आता समजा आपल्याला समोरच्याला जर कधी फाईट द्यायची असेल तर त्याच्यात तोडीच तोड असायला पाहिजे, तरच आपण फाईट देऊ शकतो. त्याच पद्धतीने आहे या ठिकाणी. आता जो व्हेरिएबल आपल्याला घालवायचा आहे त्याचा कोइफिशियंट काय आहे त्यानुसारच आपण या ठिकाणी हे केलं पाहिजे. जर तो आहे तर काही हरकत नाही, आणि जर जो आहे तर नसेल तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करून त्याला त्या पद्धतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. त्याला मग या ठिकाणी पाहता आपण हे निवडलं. मग काय करायचं की दोघांचे साईन पाहिजे. दोघांचे साईन पाहिल्यानंतर या ठिकाणी जर सेम साईन जर सेम आलं, है ना, तर आपल्याला या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. आणि साईन डिफरंट जर आलं तर आपल्याला ॲडिशन करायची आहे, है ना. सेम साईनला सबस्ट्रॅक्शन आणि डिफरंट साईनला ॲडिशन. मग या ठिकाणी आपल्याला साईन सेम आहे तर आपण काय करणार आहोत, याला सबस्ट्रॅक्शन करणार आहे. म्हणजेच मी काय केलं की इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड केलं, है ना. म्हणजेच काय येईल, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 आणि इथे a प्लस 5b इज इक्वल टू 22, है ना. याच्यामध्ये आता मला काय करायचे, सबस्ट्रॅक्शन करायची आहे. त्याला सबस्ट्रॅक्शन करताना आपण साईन बदल करतो. हा मायनस होईल, हा पण मायनस होईल आणि हा पण मायनस होईल, है ना. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण त्याचा साईन्स चेंज केले.
है ना, साईन्स चेंज केल्यानंतर मग जे साईन्स चेंज केलेले आहे आपण, है ना, त्या साईन्सनुसारच आपल्याला ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायचे. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचे रूल सांगून देतो तुम्हाला. जर दोघांमध्ये चिन्ह सारखं असेल तर बेरीज करायची, दोघांमधलं जर चिन्ह विरुद्ध असेल, अपोजिट असेल, तर त्याच्यामध्ये वजाबाकी करायची, है ना. अशा प्रकारे म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं त्याला. मग या ठिकाणी आता आपण पाहू 3a आणि एचं साईन आहे मायनस, म्हणजे या दोघांमध्ये सबस्ट्रॅक्शन केली तर काय मिळेल मला 2a. आणि आता हे आपल्याला दोघं सारखे आहेत, है ना, हे निघून गेलेत. त्याला निघाल्यानंतर मग हे बा 26 मधून 22 गेले, किती उरले या ठिकाणी 4, है ना. आणि मग नंतर a इज इक्वल टू 4/2, है ना, म्हणजेच 2 1 2 2 2 4, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ही किंमत मिळाली a इज इक्वल टू 2, है ना. a इज इक्वल टू 2 ही किंमत मिळाल्यानंतर, है ना, ही जी किंमत आहे ही किंमत आपण कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये टाकायची, है ना. मग इक्वेशन काय आहे ते इक्वेशन आपण निवडायचं आहे, है ना. ते इक्वेशन आपण असं निवडायचं की आपल्याला सोपं पडेल ते इक्वेशन घ्यायचं, है ना. असं कोणतंही एक इक्वेशन घ्यायचं आणि मग नंतर त्याच्यात टाकायचं आणि सॉल्व्ह करायचं. तसं न करताना आपण आता आपल्याला पाहिजे ते इक्वेशन घेऊ आपण. मग पहा, मी इक्वेशन घेतलं. आता टेकिंग a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड, है ना. सेकंड इक्वेशन काय आपला a प्लस 5b इज इक्वल टू 22, है ना. म्हणजे मग आता आपल्याला पहा a ची किंमत घ्यायची आहे या ठिकाणी, है ना. a ची किंमत किती घेतली आपण 2 प्लस 5b इज इक्वल टू 22, है ना. ह्या 2ला ह्या साईडला ट्रान्सफर करायचं आपल्याला, म्हणजे 5b इज इक्वल टू 22 मायनस 2. त्याला मग अशा पद्धतीने याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन झाले. 5b इज इक्वल टू 20 अँड b इज इक्वल टू 20/5. त्याला म्हणजेच 5 1 5 5 4 20, म्हणजेच आपल्याला b ची किंमत मिळेल b इज इक्वल टू 4. त्याला म्हणजे अशा पद्धतीने आपण b ची किंमत काढली, म्हणजे आपल्याला दोघंही व्हेरिएबलची किंमत मिळाली, है ना. व्हेरिएबलची किंमत मिळाली म्हणजे आपण त्याला सोल्युशन असं म्हणतो, है ना. अशा पद्धतीने बी ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली. मग याला काय म्हणायचं आपण आता सोल्युशन ऑफ इक्वेशन्स. पहिल्यांदा सुरुवातीला ए चीच व्हॅल्यू घ्यायची आणि नंतर बी ची व्हॅल्यू घ्यायची. ए ची व्हॅल्यू काय आपली 2 आणि बी ची व्हॅल्यू काय आहे 4, म्हणजेच सोल्युशन असेल आपलं 2 4, है ना. अशा पद्धतीने मग नंतर आता आपण हे एक एक्झाम्पल झालं. सेकंड एक्झाम्पल पाहू. ही आपण इलिमिनेशन मेथड पाहिली. सेकंड एक्झाम्पल पाहिजे आपल्याला. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये सबस्टिट्यूशन मेथडच्या याच्याने सोडवू आपण, है ना. मग याला आधी दोन्ही इक्वेशन जे आहेत या इक्वेशनला आपण मार्क करू. x प्लस 7y इज इक्वल टू 10, आणि दुसरं आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7, है ना. हे सेकंड इक्वेशन आहे, है ना. या दोघांमध्ये पण आता मग जे आहे आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड वापरताना आपण कोणत्याही एका इक्वेशनवरून एका व्हेरिएबलला त्याला म्हणजे सब आउट करायचं आहे. त्याला फ्रॉम इक्वेशन फर्स्ट मधून मी ठरवलं की मला एक्सला सब आउट करायचं आहे, म्हणजे 10 मायनस 7y हे असं मी तिसरं इक्वेशन मिळवलं, है ना. मग या ठिकाणी मला आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू मिळाली, है ना. एक्सची व्हॅल्यू ही मिळाली, है ना. ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू मी आता याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरणार आहे, है ना. मग आपलं जे इक्वेशन आहे आता सबस्टिट्यूट करायचं आपल्याला. द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये आपण त्याला सबस्टिट्यूट करणार. सेकंड इक्वेशन काय आपलं 3x मायनस 2y
इज इक्वल टू 7. त्याला हे आपलं तिसरं इक्वेशन आहे. याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं आपल्याला एक्सची व्हॅल्यू, हा एक्स है ना, याची व्हॅल्यू टाकायची आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू आहे 10 मायनस 7y मायनस 2y इज इक्वल टू 7. आपण ही व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट केली त्याला अशा पद्धतीने. मग आता 3ने मल्टिप्लाय केलं तर इथे येतील 30 मायनस 21y मायनस 2y इज इक्वल टू 7. त्याला मग इथे हा 30 आणि हे दोन्ही निगेटिव्ह, यांच्यामध्ये काय होईल, ॲडिशन होईल. 21 आणि 2 23y इज इक्वल टू 7. 7ला इकडे घ्यायचा आणि 20yला त्या बाजूला न्यायचा. म्हणजे इथे येईल आपलं 30 मायनस 7 इज इक्वल टू 23y. याला अशा पद्धतीने या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन केली आपण तर 23 आला, याची सबस्ट्रॅक्शन 23 आणि हे राहील आपला इज इक्वल टू 23y. यातला हा 23 या बाजूला आणला तर तिकडे राहिला फक्त y, म्हणजे 23/23. आपण यामध्ये डिव्हिजन जर केली तर 23 वंदा 23, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वायची किंमत मिळेल 1 है ना. वायची किंमत 1 मिळाल्यानंतर याला आता आपल्याला रेडीमेड इक्वेशन आहे, त्या इक्वेशनमध्ये जर टाकलं तर आपल्याला पुढची किंमत मिळेल. Substitute y is equal to 1 in equation third. त्याला इक्वेशन थर्ड काय आपलं x इज इक्वल टू 10 मायनस 7y है ना. वायची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे है ना 1 है ना. म्हणून पाहता x इज इक्वल टू 10 मायनस 7 इंटू 1 आणि x इज इक्वल टू 10 मायनस 7 अँड x इज इक्वल टू 3 है ना. x इज इक्वल टू 3 आपल्याला मिळाल्यानंतर ही त्याची किंमत मिळाली. किंमत मिळाल्यानंतर ते आपण आता दोघं व्हेरिएबलच्या किमती मिळाल्या म्हणून हे आपलं सोल्युशन झालं. सोल्युशन ऑफ इक्वेशन थ्री आणि 1 अशा पद्धतीने, म्हणजे आपण दोन्ही पद्धती शिकलो आहे है ना. नंतर एक एक्झाम्पल पाहू आपण. तर पुढचं एक्झाम्पल आहे थोडंसं फ्रॅक्शनचं आहे. एक्झाम्पल 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3 आणि दुसरं एक्झाम्पल आहे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4 है ना. याच्यामध्ये आता याला आधी मार्किंग करून घेऊ आपण. 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3 हे आपलं फर्स्ट इक्वेशन मिळालं. नंतर 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4 हे आपल्याला इक्वेशन सेकंड मिळालं. चला मग आता या ठिकाणी आता डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर घालवायचं आपल्याला. तर मी काय केलं की हा 3 ह्या बाजूला जर घेतला तर आपल्याला 3 इंटू ब्रॅकेट 1/3x प्लस y इज इक्वल टू इकडे राहिला फक्त 10 है ना. 3ने मल्टिप्लाय केलं तर हा 3 आणि 3 निघून गेला, इथे फक्त x राहील आणि या 3ने है ना, या 3ने आता वायला पण मल्टिप्लाय करायचं आपल्याला. मग हा येईल 3y इज इक्वल टू 10 है ना. हे इक्वेशन मला मिळालं थर्ड. झालं. आता थोडंसं या ठिकाणी आपण हे केलं, थोडंसं विचार केला आणि हे केलं तर आपलं एक स्टेप वाचू शकते, एक ओळ वाचू शकते. तर या ठिकाणी 1/4 आणि इथे 11/4. परंतु जर पाहिलं तर इथे आपल्याला काय आलेलं 3y. तिथे 3y येण्यासाठी मी 12ने जर गुणलं आणि जर 12ने गुणलं तर हा 4 निघून जाईल आणि 4ने जर 12ला भागलं तर 3 येतो. म्हणून या ठिकाणी मी आता काय केलं की 12ने गुणतो, म्हणजे 12 इंटू 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4 मल्टिप्लाय बाय 12 है ना. मग हे 12 2 24x
24x प्लस 4 3 जा 12 म्हणजे हा झाला 3y इज इक्वल टू आणि इथे 4 1 जा 4 आणि 4 3 जा 12 आणि मग आपल्याला मिळेल 11 3 जा 33 हे इक्वेशन मिळालं मला चौथं है ना. जर मी 4 ने गुणलं असतं तर मला परत एकदा मल्टिप्लाय करायची गरज भासली असती. मग मला आता हे दोन इक्वेशन मिळाले. या दोन्ही इक्वेशनमध्ये जर पाहिला या ठिकाणी 3y इथे पण 3y आहे आणि इथे पण 3y आहे. दोन्ही याच्यात 3y सारखा मिळाला आपल्याला. म्हणून या ठिकाणी मी त्यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करणार आहे. इक्वेशन थर्ड मधून मला इक्वेशन फोर्थ सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ना मग आपण इक्वेशन लिहून घेऊ आधी दोघं इक्वेशनमध्ये पाहता हा मिळाला आपल्याला इक्वेशन x प्लस 3y इज इक्वल टू 10. सबस्ट्रॅक्ट करायचं आपल्याला 24x प्लस 3y इज इक्वल टू 33 है ना. सबस्ट्रॅक्शन करताना आपण साइन चेंज करतो. म्हणजे हा निगेटिव्ह झाला, हा निगेटिव्ह झाला, हा निगेटिव्ह झाला. आता 24 आहे है ना. अशा पद्धतीने 24 मधून x मायनस केला आणि 24चा साइन येईल. मग या ठिकाणी 24 मधून 1 गेला 23x इज इक्वल टू हा 3y आणि 3y निघून जाईल आणि आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे परत हा 33 निगेटिव्ह आणि 10 पॉझिटिव्ह आहे म्हणजे मायनस 23 म्हणजे x इज इक्वल टू 23/23 म्हणजेच 23 वजा 23 हे आपल्याला x इज इक्वल टू 1 है ना. x इज इक्वल टू 1 ही किंमत मिळाल्यानंतर ती आपल्याला कोणते तरी याच्यामध्ये आपण त्याला घ्यायची आहे. त्याला x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन थर्ड इक्वेशन काय आपला x प्लस 3y इज इक्वल टू 10. याच्यामध्ये आपल्याला आता किंमत घ्यायची आहे. x ची किंमत 1 म्हणजे इथे आला आपल्याला 1 प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि 3y इज इक्वल टू 10 मायनस 1 आणि 3y इज इक्वल टू 9 आणि y इज इक्वल टू 9/3. याला जर आपण डिवाइड केलं 3 1 जा 3 3 जा 9 आणि या ठिकाणी आपल्याला किंमत मिळेल y ची y इज इक्वल टू 3 है ना. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला x आणि y ची किंमत मिळते आणि किंमत मिळाल्यानंतर आपण याला आता त्या इक्वेशनचं सोल्युशन दाखवू है ना. म्हणजे सोल्युशन ऑफ इक्वेशन्स 1 3 है ना. अशा आपल्या या ठिकाणी आता लिनियर इक्वेशन 10 चॅप्टरचं पहिलं हे झाला टॉपिक लिनियर इक्वेशनचा है ना. सॉल्व द इक्वेशन है ना बाय सबस्टिट्यूशन मेथड, इलिमिनेशन मेथड आणि त्याच्यामध्ये अजून ASA म्हणजे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन अँड ॲडिशन है ना. याचं उदाहरण तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर मला हे करा, मी तुम्हाला ते सोडून दाखवेल. आणि प्रॅक्टिस सेट 1.1 झाला. पुढचा प्रॅक्टिस सेट राहील आपला आता ग्राफिकल मेथड नवीन आहे आणि त्याच्यानंतर असेल आपला डिटर्मिनंट मेथड है ना. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.